नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आजचा स्वामी संदेश आपण आकड्यानुसार बघणार आहोत। तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला 3 आकडे दिसत आहेत आणि कलर दिसत आहे बॅकग्राऊंडमध्ये। तुम्हाला कुठला तरी एक आकडा निवडायचा आहे आणि त्याची वेळ ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर त्यानुसार तुम्हाला स्वामी संदेश हा बघायचा आहे तुमच्यासाठी। ज्यांनी कोणी पहिला आकडा निवडला आहे त्यांच्यासाठी संदेश हाच आहे की तुम्हाला कुठेतरी आता ना शारीरिक तुम्हाला कुठला तरी आजार झाला असेल किंवा तुम्हाला तुमची मानसिक स्थिती ही बरोबर नाही आहे, तर काय मेंटल हेल्थ किंवा मग फिजिकल बॉडी तुम्हाला कदाचित सपोर्ट नाही करत आहे। तर स्वामींचा संदेश हाच आहे ना की तुमचं मनोबळ वाढण्यासाठी ना तुम्हाला आतून खूप सकारात्मक राहण्याची गरज आहे। आणि बघा, लक तुमच्या फ्लेवरमध्ये काम करत आहे। जर तुम्ही खूप वेळेपासून ना शारीरिक किंवा मानसिक त्रासापासून थकला आहात, तर आता कुठेतरी ती वेळ येत आहे रिकव्हरीची। म्हणजे काय, त्यातून तुम्हाला आता ना आराम भेटणार आहे। जी काही जर तुमची औषधं चालू असतील किंवा जे काही तुम्ही करत असाल स्वतःसाठी, त्यामध्ये पण तुम्हाला काही फरक दिसत नाही आहे तुमच्या शारीरिक मानसिक स्थितीमध्ये, तर तो कुठेतरी आता येताना दिसत आहे। तुम्हाला एक प्रकारची शांतता भेटणार आहे आणि तुम्ही बघा कुठे ना कुठे मनाने खचला आहात, तर तिथे तुम्हाला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे। म्हणजे काय की तुमच्या मनाला तुम्हाला जपायचं आहे। जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मनाची काळजी घेत नाही आहे, तुमचा अपमान सतत वारंवार होत आहे, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती जर बरोबर नाही आहे, तुम्हाला असं एकटे पडल्यासारखं वाटत आहे, तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की जरी तुम्हाला एकटे वाटत असेल ना, तरी स्वामी तुमच्याबरोबर आहेत। तर एकटे वाटून बिलकुल घ्यायचं नाही आहे आणि तुमचं मनोबळ वाढण्यासाठी अशा काही गोष्टी करायच्या आहेत ज्या तुमच्या मनाला शांती देईल। ठीक आहे, तर ज्यांनी कोणी पहिला आकडा निवडला आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे स्वामींचा। कोणी आकडा 2 हा निवडला आहे त्यांच्यासाठी संदेश हाच आहे की तुम्ही कुठेतरी आहे ना खूप काम करत आहात, कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत करत आहात आणि तुम्ही त्यात पूर्ण तुमचं 100 नाही 200 नाही 500% तुम्ही देत आहात। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की थांबू नका, असंच तुम्ही मनापासून तुम्ही काम करत राहा। कारण तुम्हाला जे स्वप्न तुम्ही बघत आहात किंवा तुम्हाला जे हवं आहे ना, ते खूप लवकरच तुम्हाला भेटणार आहे। कारण त्या गोष्टीसाठी ना तुम्ही खूप मनापासून काम करत आहात आणि खूप वेळेपासून ती इच्छा घेऊन चाललेली आहात तुम्ही, आणि खूप वेळेपासून तुम्ही ना संयम ठेवलेला आहे। तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की आता ती वेळ आलेली आहे। जी गोष्ट तुम्हाला इतक्या वेळेपासून तुम्ही कदाचित स्वामींवरती पण निराश होता किंवा स्वामींना प्रश्न करत होता की स्वामी का ह्या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत, तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की तुम्ही प्रयत्न करत राहा। प्रयत्न तुमचे कुठेही तुम्ही माघारी घेऊ नका, कारण आत्ता जी ती वेळ नाही आहे की तुम्ही थांबू शकाल। तुम्हाला पुढे पुढे चालत राहायचं आहे, कारण खूपच लवकर तुम्हाला जे हवं आहे ना ते भेटणार आहे। फक्त तुम्हाला आंधळा विश्वास ठेवायचा नाही, तर काय असर्टिव्ह म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे न बघता सरळ मार्गात चालत राहायचं आहे। कितीही बाधा कितीही कठीणाई येऊ दे, तुम्हाला तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आहे। मग तुम्हाला जर त्यातून तुम्हाला जर मॅनिप्युलेटिव्ह लोक असतील तुमच्या आजूबाजूला, नकारात्मकता असेल, तर ती तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये त्याचा संचार होऊ द्यायचा नाही आहे। तुम्हाला सकारात्मकतेने पुढे पुढे चालत राहायचं आहे। हा मेसेज आहे ज्यांनी कोणी आकडा 2 हा निवडला आहे। तिसरा संदेश स्वामींचा हाच आहे की कदाचित ना तुमचं घरचं वातावरण आहे ना खूप ताणतणावाचं आहे। ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं की घरी राहण्यापेक्षा बाहेरच राहिलेलं बरं, असं कुठल्या तरी परिस्थितीमध्ये तुम्ही आता आहात आणि तुम्हाला तिथे जास्ती नकारात्मकता वाटते। तुम्ही घरी असूनसुद्धा तुम्हाला खूप जास्ती ताणतणाव नेहमी वाटत असतं, क्लेश असतो, घरी भांडणं असतात। तर ह्या सगळ्या गोष्टींमधून ना तुम्ही कुठेतरी कंटाळलेला आहात। तर आता तुम्हाला स्वामींना हेच सांगत आहेत की पहिली गोष्ट ना तुम्हाला, कारण तुम्ही अशी एक व्यक्ती आहात ना जे सगळ्यांच्या मदतीसाठी धावतात, मग तो परिवार असू दे, बाहेरची माणसं असू दे, इतर कोणीही असू दे। तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहे ना आता कुठेतरी थांबा आणि ना नाही बोलायला शिका। नाही बोलायला शिका आणि त्या परिस्थितीमध्ये बघा कसा एक वेगळाच वातावरण निर्माण होईल। कारण आहे ना जिथे कुठे आहे ना तुम्हाला पुढाकार घ्यायला सांगितलं जातं किंवा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलं जातं किंवा तुम्ही स्वतःहून करता, तर स्वामी आता कुठेतरी सांगत आहेत की जरासं थांबा आणि ना
इतर मंडळी जी आहेत तुमच्या परिवारात किंवा इतर लोक आहेत तुमच्या आजूबाजूला, तर त्यांना आता त्या गोष्टीसाठी पुढाकार घेऊ द्या. सतत तुम्ही करण्याने कुठेतरी तुम्ही तुमची ऊर्जा म्हणजे काय तर कुठेतरी आहे ना तुमच्यामध्ये तो ताणतणाव येत आहे. कारण का तर तुम्ही सगळीकडे होकार देता आणि पुढे पुढे तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्यांना त्रास नको किंवा ही गोष्ट मी करू शकतो तर मी ही करून द्यावी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर स्वामी आता तुम्हाला सांगत आहेत की नाही, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आहे. तुम्हाला तुमच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्यांच्या बद्दल जर तुम्हाला खूप प्रेम आपुलकी वाटते, ही चांगली गोष्ट आहे, ही चांगली भावना आहे. पण कुठेतरी तुम्हाला आता स्वामी हे सांगत आहेत की बाउंड्रीज सेट करायच्या आहेत. तर काय नाही बोलायला पण शिकायचं आहे, जे तुम्ही आतापर्यंत कधी शिकला नाही आहात. सगळीकडे तुम्ही होकार 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 देत गेला आहात आणि त्यामुळेच कदाचित तुम्हाला कधीकधी खड्ड्यात अडकल्यासारखं पण वाटतं. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्हाला आता कुठेतरी नाही बोलायला आणि तुम्हाला कुठेतरी थांबण्याची गरज आहे. तर हाच होता तिन्ही आकड्यांसाठी स्वामी संदेश. असेच महत्त्वपूर्ण स्वामी संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी नावाचा गजर कमेंटमध्ये सतत करत राहायचं आपल्याला आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.